गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावातील श्री अंबादास पवार व मुक्ताबाई पवार या वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बैलजोडी नसल्यामुळे आपल्या खांद्यावर अवताचे जोत घेऊन कष्ट करीत पाहिला आणि त्याच क्षणी लोकनेते माननीय रवींद्र बाबा देवरे यांनी ह्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याची भेट घेऊन ह्या समाजाचा आपण काही देणं लागतो या हेतूने मदत करण्याचा निर्णय घेतला। नाशिकच्या कळवण तालुक्यातील रवींद्र बाबा देवरे मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक कळवण सुरगाणा सदस्य यांनी लातूर जिल्ह्यातील हाडोळती या त्यांच्या मूळ गावी जाऊन त्यांची व्यथा जाणून घेऊन या वृद्ध दाम्पत्याला 51,000 रुपयांची मदत केली आहे। अंबादास पवार व मुक्ताबाई पवार यांच्याकडे रोख 51,000 रुपये मदत सुपूर्द करताना यावेळी रवींद्र बाबा देवरे बोलताना यांनी सांगितले की 75 वर्ष आजोबांनी बैलाऐवजी स्वतःला झोपून घेतलं हे बघून मनस्वी दुःख झाले। या मदत करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसून आपल्याकडून समाजाचे काही देणं लागतं म्हणून ही मदत केली। मी रवींद्र बाबा देवरे नाशिक जिल्हा कळवण तालुक्यातून आलेलो आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी G24 तासला या काकान मावशींचा स्वतः नागनाला ओढून आणि तयार करत असतानाचा व्हिडिओ बघितला आणि खऱ्या अर्थानं एक मनस्वी दुःख झालं की 75 वर्षातला काका मावशी ही स्वतः बैलांच्या ऐवजी झाली आणि म्हणून मी काल निघालो कळवण नाशिकहून आणि आज इथे येऊन पोचलो। तर या काकांना मावशींना काहीतरी आपण मदत करावी, या समाजाचं काहीतरी देणं लागतं या हेतूने मी त्यांना आज 50,000 रुपयाची मदत मी माझ्या परिवाराच्या वतीने करतोय। याच्यामध्ये कुठला राजकीय स्वार्थ नाही, फक्त समाजाने बोध घ्यावा किंवा अशा असणाऱ्या अडचणीतल्या शेतकऱ्यांना वर काढण्याचा समाजाने प्रामाणिकपणे प्रयत्न करावा एवढीच माझी इच्छा आहे। समवेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, पाळेखुर्द गावातील नागरिक एकनाथ पाटील, पोपट पाटील, अनिल पाटील, दिनेश पाटील आदी उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप पाटील, कळवण। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।